शालेय वयामध्ये तर हे झालं सगळं, परंतु अधिक काहीतरी शिकावं किंवा भाषा अजून वेगळ्या पद्धतीने शिकावं, असं नेमकं कधी वाटलं आणि त्याचं मग तू अजून पुढे कसा ते शिकत गेलास त्या भाषा? संस्कृत शिकता शिकता मला हे लक्षातच आलं की कुठलाही शब्द कसा बनतो तर उपसर्ग आणि प्रत्यय लागून म्हणजे प्रिफिक्स आणि सफिक्स. मूळ शब्द असतो त्याच्या मागे काही लागतं आणि पुढे काही लागतं. म्हणजे समजा उपकार, अपकार, संस्कार, आकार, प्रकृती, विकृती, संस्कृती, आकृती असे असे ते शब्द मराठीत आणखी कुठल्याही भारतीय भाषेत बनतात. तसेच इंग्लिशमध्येही बनतात. हे मला लक्षात केव्हा आलं, थर्ड इयरला मी एक पुस्तक वाचलेलं. नॉर्मन लुईस हा त्याचा लेखक आहे, जगप्रसिद्ध इंग्लिश लेखक. त्याच्या पुस्तकाचं नाव वर्ड पॉवर मेड इझी. जसं आता मी मराठी शब्दांचं सांगितलं उपकार अपकार वगैरे, तसं त्याने इंग्लिश शब्दांचं सुद्धा तसंच होतं हे लक्षात आणून दिलं. म्हणजे इन्व्हर्स, कॉन्व्हर्स, रिव्हर्स, युनिव्हर्स, म्हणजे एका व्हर्सला अनेक प्रत्यय लागून तसे तसे शब्द बनत गेले. किंवा इन्क्ल्यूड, एक्सक्ल्यूड, कॉन्क्ल्यूड, सेक्ल्यूड, प्रिक्ल्यूड, क्ल्यूडला सुद्धा मागे प्रत्यय लागत तसे शब्द बनत गेले. मग त्या उपसर्गांचे काय अर्थ आहेत, मग त्याप्रमाणे एखादा नवीन शब्द समजा ऐकला तो उपसर्गाच्या लॉजिकने कसा त्याचा अर्थ गेस करता येईल हे माझं चालू झालं. मग इंग्लिश शब्द सुद्धा म्हणजे शब्द सामर्थ्य वाढवणं खूप सोपं वाटायला लागलं. मग तेच लॉजिक फारसीला पण वापरलं. फारसीमध्ये सुद्धा संस्कृतसारखंच उपसर्ग आणि प्रत्ययांच्या प्रकाराने शब्द बनतात. म्हणजे जानवर, दानिश्वर, अकलमंद, मंद किंवा वर शब्द लागून तो, जसं आपण बुद्धिमान, बुद्धिवान म्हणतो तसं मंद किंवा वर लागून फारसीमध्ये सुद्धा शब्द होत असतात. मग ते उर्दू सुद्धा मला अजून सोपं वाटायला लागलं, कारण उर्दूमध्ये शेवटी फारसी आणि अरबी शब्द जास्त आहेत. सो अशा प्रकारे जास्तीत जास्त खणत गेलो. पण नंतर मला हेही लक्षात आलं की संस्कृत जर तुम्हाला येत असेल ना तर इतर कुठली भारतीय भाषा तुम्हाला फार कष्ट न घेता शिकता येते. इव्हन तुम्ही पहिल्यांदा काही ऐकत असाल त्या भाषेतलं तर फक्त संस्कृत आणि अपभ्रंशाचे लॉजिक किंवा उपसर्ग आणि प्रत्ययाचे लॉजिक लावून त्याचा अर्थ गेस करता येतो. आणि मग अशा प्रकारे मी बंगाली साहित्य, पंजाबी साहित्य, इतर भारतीय भाषांमधलं साहित्य सुद्धा जरा जरा एक्सप्लोर करायला लागलो. आता तू मला सांग की संस्कृत भाषा ही तू म्हणालास की खूप महत्त्वाची तुला वाटली, तर आपणही म्हणतो की ती सगळ्या अनेक भारतीय भाषांची जननी आहे म्हणून, तर तिचं वैशिष्ट्य काय? संस्कृत भाषा ही इतर भाषांची जननी आहे असं जनरली म्हटलं जातं. पण अकॅडमिक विश्वात दोन त्याची मत आहेत. एक मत असं की संस्कृतपासून सर्व भारतीय भाषा जन्माला आल्या आणि दुसरं मत म्हणजे सर्व भारतीय भाषांपासून संस्कृत जन्माला आली. ठीक आहे, दोन्ही मत आहेत. ह्याच्या आपण खोलात जाणार नाही आहोत, कारण कोंबडी अधिक अंड असं विचारण्यासारखं ते आहे. साम्य आहे संस्कृतमध्ये आणि बाकी भारतीय भाषांमध्ये. इव्हन युरोपियन भाषा आणि संस्कृतमध्ये पण खूप साम्य आहे. तर मग मी त्या संस्कृतचा उपयोग करून जास्तीत जास्त युरोपियन आणि भारतीय भाषा शिकेन असं मी लॉजिक लावलं आणि तशा प्रकारे शिकत गेलो. एक असते ना ती बोली भाषा असते, बरोबर. दुसरी असते ती लिपी असते, हां. तिसरी एक प्रमाण भाषा म्हणून असते, नाही का? तर ही काय गडबड असते, म्हणजे या सगळ्यांच्या मधलं नातं काय असतं? बोली भाषा म्हणजे आपण नेहमी जी बोलतो ती, ज्या प्रकारे म्हणजे करून राहिलास, करायलास, कित्या जातस, ह्या झाल्या कोकणी, अहिराणी, कोल्हापुरी, मराठवाडी, अशा ह्या झाल्या बोली. पण ह्या सगळ्यांचा एकमेकातला संवाद हा स्मूथ व्हावा म्हणून एक प्रमाणीकरण केलं जातं, त्याला म्हणतात प्रमाण भाषा. अच्छा. आणि ती प्रमाण भाषा ही लिहिण्यासाठी वापरतात. म्हणजे जरी बोलण्यात गोंदियाचा माणूस आणि सिंधुदुर्गातला माणूस ह्यात जरी फरक असला तरी तिथली लिपी, वर्तमानपत्र, सरकारी कागदपत्र ह्यात फरक नसतो, कारण ती मराठी भाषा सर्वांची समान माध्यम भाषा आहे. त्यामुळे ती झाली प्रमाण भाषा. म्हणून इकडे बरेच शिक्षक सुद्धा असतील, विद्यार्थी सुद्धा असतील, सगळ्यांना माझं एक विनंती आहे की शुद्ध भाषा, शुद्ध लेखन असे शब्द न वापरता प्रमाण भाषा, प्रमाण लेखन असे शब्द वापरावेत. कारण होतं असं, शुद्ध भाषा, शुद्ध लेखन म्हटल्यावर ज्यांना त्या प्रमाण भाषेची सवय नाही आहे अशा जनतेला, खास करून ग्रामीण जनतेला, उगाच न्यूनगंड मनात निर्माण होतो. त्याऐवजी प्रमाण, अप्रमाण असे शब्द वापरणं हे मराठीच्याच हितासाठी आणि इव्हन विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी अधिक हितावह आहे असं मला वाटतं. आणि जसं आज सिंधुदुर्गातला माणूस आणि गोंदियातला माणूस एकच मराठी प्रमाण भाषा वापरतात, तशी तत्कालीन भारतात कुठे अर्धमागधी, कुठे पाली, कुठे पैशाची, कुठे शौरसेनी अशा जरी भाषा बोलल्या जात असल्या तरी सगळ्यांची एक कॉमन संवादाची भाषा म्हणून संस्कृत उदयाला आली असावी असा माझा अंदाज आहे. बरं, माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासात. बरं. पण ह्या ज्या सगळ्या भारतीय भाषा आहेत त्यांचं एकमेकांशी नातं फार गमतीदार असेल, नाही का?
त्याच्याबद्दल थोडं सांगा मला. हा म्हणजे जसं आपण म्हणतो की 4 कोस पर बदले पाणी 5 कोस पर पाणी, म्हणजे दर 10 कोसाला भाषा बदलते. ते खरंच आहे. म्हणजे तुम्ही जर खरंच चालत महाराष्ट्रातून हळूहळू असं समजा महाराष्ट्र, मग नागपूर, मध्य प्रदेश करत पंजाबपर्यंत समजा गेलात, तर तुम्हाला जिल्ह्यातल्या भाषेचा थोडा फरक हा जाणवत जाईल. आणि जरी तुम्हाला त्या ठिकाणच्या भाषा येत नसल्या तरी ह्या फरक कॅच करून असं जर प्रवास केला तर तुम्हाला त्या भाषा कळायलाही लागतील. मग ह्या सगळ्या भाषांमध्ये साम्य हे आहे की त्यातले जवळपास सगळे 90% शब्द संस्कृत आणि फारसी मिळून होतात. 10% शब्दात फरक पडतो आणि क्रियापदात फरक पडतो. म्हणजे म्हणजे करतो, करता हूँ, करू छू, करता हा, करबो बंगाली, एवढाच तो फरक आहे. आणि तो तुम्हाला कॅच होतो कानाला जर तुम्हाला त्याची सवय लागली. आणि खास करून हा ग्रेडियंट म्हणजे स्लो चेंज भाषेतला जिल्ह्यातला हा लक्षात आला तर. सो एक कुठलीही भाषा शिकली आणि जर संस्कृत व्याकरणाचं किंवा संस्कृतचं लॉजिक डोक्यात पक्क असेल तर इतर कुठलीही भारतीय भाषा शिकणं अतिशय सोपं आहे. बर, तू हे सगळं 8वी पासून डिस्कव्हर करत गेलास, म्हणजे तुझं डिस्कव्हर करत गेलास आणि ती खूप मजेदार गोष्ट आहे. म्हणजे ते खरं मॅजिक आहे की ते स्वतः तू डिस्कव्हर करत गेलास.